नमस्कार दिव्यांग बांधवांनो, आपलं स्वागत आहे आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार पोलीस महासंचालक, कार्यालयीन लिपिक वर्गीय अधिकारी, कर्मचारी, इतर कर्मचारी संवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय व शुद्धीपत्रक 5 डिसेंबर 2025 रोजी शासनाने जाहीर केला आहे. आता पोलीस भरतीमध्ये दिव्यांगांना देखील नोकरी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाचं दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. फूट दिव्यांगा जागा हो, दिव्यांग हक्क मिळवण्याचा धागा हो. अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय काय आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग मित्रांनो, आपण जर 40% वर आपल्याकडे दिव्यांगत्वाचं UDID कार्ड प्रमाणपत्र असेल तर आता आपल्याला पोलीस मध्ये देखील अर्ज करण्यासाठी मार्ग मोकळा आहे. काय आहे परिपत्रक या संदर्भातील माहिती आपण. दिव्यांग हक्क अधिनियमन 2016 नुसार पोलीस महासंचालक, कार्यालयीन लिपिक वर्गीय अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचारी दिव्यांग पदे बाबत दिनांक 5 डिसेंबर 2000 पत्रक शैलेश दसूर, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन. माहितीस्तव राज्यपाल, सचिव, मुख्यमंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, राज्यमंत्री, विरोधी पक्ष वरिष्ठ सहाय्यक, महासंचालक, सचिव, दिव्यांग सचिव, दिव्यांग कल्याण मंत्री, दिव्यांग आयुक्त, महासंचालक, पोलीस, सर्व पोलीस आयुक्त पाठवण्यात. आता हे पत्र अनुसार पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहाय्यक गट अ पदोन्नती SC ST WRUC एक पात्रता आहे. मग हे काय आहे? अंध अल्पवृष्टी, कर्ण बधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता, एका हाताने अपंग, दोन्ही हाताने अपंग, एका पायाने दिव्यांग, एका हाताने दिव्यांग, पाय नसलेले, एक हात नसलेले, एका पायाने दिव्यांग, दोन पायाने दिव्यांग, हात नसलेला अपंग, दोन्ही क्षमता हात नसलेला दिव्यांग, पक्षाघात, कुष्ठरोग, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, मानसिक आजार या लोकांना लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर नियंत्रण अधिकारी व इतर प्रशासकीय स्वरूप कामकाज. पोलीस महासंचालक गट अ लिपिक वर्गीय कर्मचारी यांचं हाताळणं. प्रशासकीय अधिकारी पदोन्नती लिपिक वर्गीय सेम तेच आता या ठिकाणी दिलेले आहे. कार्यालयीन अधीक्षक गट अ पदोन्नतीने लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर नियंत्रण अधिकारी. कनिष्ठ लिपिक याच्यामध्ये प्रमुख लिपिक गट क, वरिष्ठ श्रेणी लिपिक गट क, कनिष्ठ लिपिक गट क, वरिष्ठ स्वीय सहाय्यक गट अ, स्वीय सहाय्यक गट ब, लघु श्रेणी गट ब. सरळ सेवा पदोन्नती, सरळ सेवा पदोन्नती पद भरता येणार आहे. सरळ सेवा आणि पदोन्नती ही दोन्ही पद भरता येणार आहेत. लघु टंकलेखन, लघु टंकलेखन वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे सूत लेखनाचे पत्र व्यवहाराबाबतचे काम करणे. नाईक कार्यालयीन शिपाई, कार्यालयीन संगणक,
टेबल साफ करणे, साफसफाई नसती कागदपत्रे ने-आण करणे, कामकाज. कार्यालयीन शिपाई टेबल, संगणक साफसफाई ठेवणे इत्यादीसाठी. प्रमुख आचारी स्वयंपाकविषयक ज्ञान असते देखील. सहाय्यक आचारी भोजन सेवक, नावी, बार्बर, धोबी, मोची, शिंपी, पैगार, स्वीपर, माळी, तार, गवंडी, प्लंबर, नळकारागीर, पंप अटेंडंट, पाणी वाहतूकदार, पाणक्या, मजदूर, मेल सर्वंट, चौकीदार, रिसर्च वर्णोपचार, दप्तरी, रुग्णालयीन शिपाई, वीजतंत्री, जोडारी, अंगारी, आया, वार्डबॉय, कक्षसेवक, हॉलवमन, रुग्णालय सेवक, कुकमेट, डिपेन्सरी, सर्वंट पुरुष अशा एकूण 44 पदाकरिता दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशा 44 ठिकाणी आपला दिव्यांग बांधव आता अर्ज करणार आहे. तरी दिव्यांग बांधवांनो, आता इथून पुढं दिव्यांगाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे नेतृत्व अधिकारी जे माननीय तुकाराम मुंडे साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जे दिव्यांग बांधव नोकरी करू इच्छितात, शिक्षण पूर्ण झाले आहे अशांनी या जाहिरातीप्रमाणे त्वरित अर्ज निघाल्यास अर्ज भरावा. अर्ज कसा भरायचा, निघालेल्या जागा किती या संदर्भात माहिती अपडेट हवी असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सर्व दिव्यांगाबाबतची अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी या निर्णयाचं दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांनो, आपण तयारीला लागा आणि जे माझे सहकारी दिव्यांग बांधव अभ्यास करत असतील अशा दिव्यांग बांधवांना आता लवकरच पोलीस भरतीमध्ये देखील काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. अशा अपडेट माहिती चॅनलला सबस्क्राईब करा.